राष्ट्रवादीमध्ये उपमुख्यमंत्री पदासाठी हालचाल सुरू. प्रफुल्ल पटेल आणि भुजबळांनी सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवार यांचं नाव आघाडीवर. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची लवकरच आता बैठक होण्याची शक्यता. राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीसाठी पक्षाच्या राष्ट्रीय प्रमुख पदाधिकाऱ्यांना बोलावलं जाणार. सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री करावं. सुनेत्रा वहिनींना उपमुख्यमंत्री केलं तर सुनेत्रा अजित पवार हे नाव कायम राहील. समर्थकांच्या भावना. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत आता सर्व पवार कुटुंबांना एकत्र येऊन निर्णय घेण्याची मागणी. कुणाकडे जायचं, कसं जायचं, आम्ही पूर्ण ब्लँक झालोय. आम्ही सगळे दिशाहीन आहोत. सगळेजण बसून अजित पवार कुटुंबियांच्या मागे जाऊ. अनिल पाटलांकडून स्पष्ट. दोन्ही राष्ट्रवादींनी वेगळं राहून चालणार नाही. अजित पवारांनंतर सुनेत्रा पवारांना मंत्रिपद द्यावं. कार्यकर्त्यांची हीच भूमिका आहे असं म्हणत नरहरी झिरवाळ यांची मागणी. अजित पवारांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची इच्छा व्यक्त केलेली. निवडणुकीनंतर आपण एकत्र येऊ असं वक्तव्य दादांनी केलेलं. राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांची प्रतिक्रिया. सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचा राष्ट्रीय अध्यक्ष करा. राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष सुरेश घुलेंचं सुनील तटकरेंना पत्र. तातडीने बैठक बोलावून ठराव मंजूर करा. सुरेश घुले यांची मागणी. जयंत पाटील, शशिकांत शिंदे आणि अनिल देशमुखांनी सुनेत्रा पवारांची भेट घेतली. पवारांच्या राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्यांकडून सुनेत्रा पवार यांची भेट घेण्यात आली. अजितदादांनी सकाळचा शपथविधी घेतला. तो पहिला प्रयोग नव्हता तर तिसरा प्रयोग होता. रावसाहेब दानवे यांची माहिती. तर शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी तिघे मिळून सरकार चालव असं ठरलं. मात्र पवार साहेबांनी शिवसेना नको म्हणून पहिला प्रयोग फसला. शोकसभेमध्ये आठवणीला उजाळा देताना दानवेंचं विधान.